महिने झाले माझ्या मुलीचं लग्न होऊन, तरी लोकांच्या हाताची वाद जेवायला भाजी कशी झाली माग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 15 दिवस 15 लोकांनी भांडे घातले तरी घासून नाही झाले तर बर्तन किती लागले असतील? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरी. 40 बोराने एवढा मीठ लागला तर वराळ किती जेवला? मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 5 ट्रकनीवर मिरच्या लागल्या तर मिरची मध्ये किती झाले असतील? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. हातच्या बहीण गुलाबजामुन फुटबॉल एवढा पंक्तीवर गेलो तर लोकांना विचार पडला खायचा हो का चुरपाचा हो म्हणून. एक विशेष माणूस हातोडीने फोडायला पाठवा लागला तेव्हा लोकांनी फोडो गुलाबजामुन काढले. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. हातच्या बहीण छत्री एवढा ले पापड ओशी धरून खात ना वाचले डोक्यावर धरून जा. ह्या लंब्या चवळीच्या शेंगा सगळ्यात बनवलं. अशा नूडल सारख्या चुरपण वाचल्या खांद्यावर मांडून घरी. हा विटा एवढा ले पाटोळी कापू खात तरी संपत नव्हती. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आणि तो माझ्या पोरीच्या लग्नाचा वाचा. नुसतं नाव घेतलं तरी लोकांच्या मनात धून तयार होते. अरे 4-5 किलोमीटर तर नुसते वाजंत्रीच होते. असा वाजा वाजवत होते. लोकांना खाली नाचवायला जागा भेटत नव्हती तर सलाबावर नाच होते. मग ते वावरात होते ते वावरात जाऊन नाचत होते. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. एक घोडा लागत होता तरी 2 पांढरे शुभ्र घोडे बोलावलो. अरे जावई माझा दष्टपुष्ट आहे. जर घोड्यावर बसला ना घोडा खाली बसला तर म्हणून एक स्पेअर मध्ये ठेवलो होतो. दुःख एका गोष्टीचा होता. घोडा पांढरा जावई माझा काळा. लंडन वरून मेकअप मॅन बोलावलं आणि त्यानं असा गोरा केला माझ्या जेवायला असा गोरा केला. त्यामुळे घोड्यावर जावई बसला का जावईवर घोडा बसला तोच समजत. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 25 झाले का आपलं तरी कमी पडलं मांडव वाढले. मग तुफान अशी मांडव वाढणी केलं 25 झाले का आपलं तरी कमी पडले. पेटी अलग खुरा अलग केवळ संगीसाठी विशेष व्यवस्था. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. काल परवाच माहिती आली माझी पोरगी 2 जीवाची आहे म्हणून 5 बोरे काजू पाठवलं. माझी पोरगी अशी दुरून काजू खाते. खाली पडल्या त्या कोंबड्या खाते त्या कोंबड्या आम्ही खातो. मग नातू कोणाचा? संपतचा. अरे रस्त्याने चालत गेला तर रस्ता हल्ला पाहिजे. चुकून धावत गेला तर पायातून धुंगा निघाला पाहिजे. अरे नातू कसा असा महाराष्ट्र हिंद केसरी पहलवान झाला पाहिजे. या गावातल्या पोरी माझ्या पोरीचं सुख पाहून झुरते. आपल्या बापाला म्हणतात लग्न करशील तर संपत काका सारखा कर. मी म्हणलो काका कशाला म्हणता? मलेच बाबा म्हणा मीच लगन लावून देतो. मनामध्ये पडू नको राजा तुझ्यावर बरसावून कोणाचा जावई होतो उभ्या गलीना पोरीला सुटवत नाही काय? सुताव तिला सुतावला तिच्या माय बापाला सुताव. मानवाईला कसे संस्कार दिला ते. बापरे बेकार मधामध्ये आलास का? नाही ते हरपार काढी तिच्या पोटामध्ये कुचकत नाही पाहिजे. अशी पोरगी चिकरण कोणता फायदा का साला? अरे पुऱ्या गावभर माझ्या नावाची बदनाम करून ठेवली आहे बाई. बदनामी म्हणते कोणाचे भांडे घासली भांड्याची गोष्ट नव्हे. साला सुपारीची खाण नाही खाऊ मी. आणि हे बाई माझ्या नावाची पूर्ण पांढऱ्यावर उतारी करते. कमी जास्त समजून घ्या. काय कमी असतो काय समजून घ्यावा तर? तुला सांगतो मावा माझे मित्रमंडळी घरी येतात. 4 वाजता झाल्यानंतर आपल्याकडचा खर्रा काढतात आणि खातात. थोडीशी तरी खऱ्याची झिल्ली वाजली तरी या बाईचे कान टोकाते. अशी पडदा सरकून पाहते. हा बरोबर आहे? हा बरोबर आहे. नाही हा बरोबर आहे का? नाही हा बरोबर आहे का? कोणाला सांगायला कोणाला चूक आहे. आता तू एक काम कर. गेले 7-8 एकर कास्तकारी घेऊन दे. घेतो बाबा घेतोय म्हणतेस ना दचकतेस का होता? तेवढी लायकी आहे मामा तुझी. 7-8 एकर कास्तकारीच काय नाही का 100 एकर वावर घेऊ शकतेस. कारण मुख्यमंत्री साहेबाच्या जवळच आहेस ना. त्या वावरामध्ये धान नाही लावलं मामा.
तमाखाची आणि सुपारीची झाडा लावायची आणि दिवसभर धुऱ्यावर बसून खोट बनाविले खरं इच्छा ते कमी जास्त समजून घ्या. काय समजून घेऊ काय समजून घेऊ. आणि तू खासच लग्न लावलंस नाही आमचं. किती गावची साऊंड सर्व्हिस 51 गावची साऊंड सर्व्हिस आणि एक साधा पेंड्याचा पल्ला नाही लागला. आणि त्या चिंचाच्या झाडामध्ये लग्न लावून आमची बेइज्जती केला. नाही जावई बापू पूर्ण साऊंड सर्व्हिस होत्या निघाल्यासाठी इकडे येण्यासाठी. पूर्ण साऊंड सर्व्हिस निघाल्या होत्या नेमका लॉकडाऊन लागला तिकडेच थांबल्या. आता तिथे आपला धोतर बांधू. नाही धोतर कसा बांधशील मामा. धोतर बांधशील तर मुख्यमंत्री साहेबांची इज्जत खराब नाही. काय म्हणतील पक्ष हा चट्टीवर आला म्हणजे. आणि मग लोक शिक्का खोटी मारतात. हाही प्रश्न काय झाला. बस मामा बस खोटा बोलावा तोच बस 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 हात खोटा बोलते पण याची पोरगी ती याची पेक्षा वरची माझ्या 10 फट खोटी बोली. डोळ्याची पापणी नाही पडत एवढ्या सफाईला खोटी बोलते. जशी काही हिच्या तोंडात सरस्वतीच बसली आहे. वा. आणि मामा ते मिरची भाजी खातात. हो होतेच तसे. हो किती ट्रक मिरच्या होत्या. 5 ट्रक मिरच्या नाही आणि एक काही भज्यात मिरची नव्हती. पूर्ण त्या तरोट्याच्या शेंगा टाकू नको आम्हाला नव्हे तेवढे भज्यात आणला. जावई बापू त्या तोरोट्याच्या शेंगा नव्हे त्या मिरच्याच होत. या वर्षीच्या वातावरणामुळे कुपोषित पिकल्या. बापरे मिरच्या खूप मस्त पिकल्या. नाही तू म्हणतेस तर काही होऊ शकते का मामा. बस खोटं बोलावं. अरे तर कधी असा लागते मामा का त्या मुख्यमंत्री साहेबाकडे एखादं शिष्टमंडळ घेऊनच जावं. कशाला. त्याला म्हणावं साहेब या माणसाने कोकणाने पुरस्कार द्या. आता आमच्या पक्षासाठी नवीन गोष्ट आहे का. आमच्या पक्षाचे ब्रीद वाक्य आहे खोटे बोला पण रेटून बोला. खोटं बोलावं तोच मामा. मामा ते गुलाबजामुन का बनले होते का मामा. अरे बाप रे पंचक्रोशीमध्ये फेमस झाला मामा. हो आणि त्या गुलाबजामुनचा प्रभाव फक्त मोठ्या माणसावर नाही काही पाळण्यात झोपलेल्या पोरावर सुद्धा पडलाय. हो असे रडत उठते. लग्नाच्या दिवशी मायाच्या पोटात असेल ना. असू शकते असर झाला त्याच्यावर. असे रडत उठतात का मम्मी गुलाबजामुन म्हणते. एवढा प्रभाव पडला का त्याची टेस्ट होती आणि का त्या गुलाबजामुनचा साईज होता का मामा. साला सोनपाकरायचे अंडे तरी मोठे राहते. जावई बापू ते साईज वालेच होते. त्या आचार्यानं कंटिन्यू पंखा चालू ठेवा. ते आकुंचन पावले. बरं झाला वेळेवर जाऊन मी पंखा बंद केलं होतं. आता पाकच वाळावं लागला असता. नाही तेवढी मेहरबानी केला असता बरा झाला का. निदान आमची इज्जत करी राहिली. आता ह्या गोष्टी सोड मामा. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो मी. आता हे अगोदर आहे गरोदर आहे. कोण. मी. या ना पक्ष अंगण बोरलं. गरोदर मी राहील का ते राहील का. 2 जीवाची आहे. अच्छा म्हणजे तुमच्या गावाकडे 2 जीवाची म्हणतात नाही. 2 जीवाची आहे. आता त्या अंगणवाडी मधून गरोदर मातेचा आहार भेटला. तो खावायला नाही पाहिजे. कोणाला सांगू तिला सांगला का. खावायला पाहिजे का. नाही खाल्लं ना. आमच्या घराजवळच्या त्या करिश्माने त्या दीपिकेला नाही होत्या. बापा दीपिका मरते नाही वाटते. म्हणजे 2 जीवाची आहे ना. अरे बाबा त्या अंगणवाडीत जाणाऱ्या पोरी हो त्याच्याबद्दल तू असं बोलतोस. तुला शरम नाही लागली. वाटलं आमच्याच गावची. हो म्हणजे त्या नावाच्या पोरी फक्त तुझ्याच गावात आहे बाकीच्या गावात कोणी. या बाईने त्याच्या आईला नेऊन विकला आणि त्या पैशाचे खर्रे घेऊन खाल्ले. आता मला सांग मामा तिच्या पोटामध्ये माझा बाळ आहे आणि हे जर असे खर्रे खात राहील तर तो बाळ सुदृढ पैदा होईल का कुपोषित होईल का. कसा होईल बाबा. खरं माझ्या पोरीला देते. पण पाय मामा तिच्या खर्रे खाण्यापायी जर माझा बाळ कुपोषित पैदा झाला तर इच्छा सकट मी तुझी. काय समजते आम्हाला. इकडे कोटी गेला. तुझ्या बेंगाच्या मारेचा टेबलाच्या मागे लागलाय. काही मनमध्ये चिड्डायला लागला. पायना ठाकरेचा झुलकुंबा फोडतो ना. कोटी गेला हा. तोच त्याला तुतारी नव्हतं.
होते ना ग मामा किती पाचवतेस का पुरी पत्नी येऊन गेली तर पातली नाही आले जावाय बापू धार आले. अगं पण हा तुझा राग होता का हो? जावाय बापू तुम्ही आमच्या खानदानी जरा पाहायला नाही अजून. एकदा माझ्या बापाचा असा पातीचा बैल बसला, असा उठवता नाही उठला. नेली तलवार तिथे जाऊन जागच्या बैल कापला. 5 गावात चर्चा चालल्या हा राघो का गाव म्हणून. बाबा बापू हा. बाकीच्या गोष्टी मग सांग, पक्की भूक लागली. जरा तो खातो. हा. तो माझ्या साडा बहिणीला भेटायला म्हणून घरी आला. म्हणलं साडा पाहुणा आला, कोंबडा कापला पाहिजे. कातीचा कोंबडा कापला चाललेला. म्हटलं चले जेवण करावले. दाजी म्हणते थोडीशी पाजा, 1 पाव पाजली. दाजी म्हणते पुन्हा पाजा, 2 पाव पाजलो. दाजी म्हणते पुन्हा पाजा, 3 पाव पाजलं. किती पाजलं? पचल तेवढी घ्यावा ना. नाही पचली, जेवला नाही आणि रातभर माझ्यावर फला मुतला. सकाळी उठला ना म्हणते दाजी जातो. मी म्हणलो कोटी हे वाकर का माझा बाबू आहे. दिवसभर वाकर धुवून मागलो बरं गेलं. एकच वाकर दिवसभर एक खराब केलं घरातलं एवढ्या वाकरा धुवून मागलो. अव हे पोहारे अव तिकडे बसून खानावं काऊन माझ्या इज्जतीचा भाजीपाला करतेस. मरी थुतरावर लाग. कायला करा देता माझ्या पोरीले. 2 जीवाच्या टायमावर जेवा लागते. मग तो माझा सासरा मुलीला भेटायला म्हणून घरी आला. पण लावली थेरड्यानं किटकिट. माझी पोरगी होती कशी नाही कशी झाली कशी. झाला थेरडा सासरा जेव घेऊ दिला. कापल्या मुठभर कवच कुरले नेऊन बिस्तरावर सोडलं. रातभर खादेव लाल मारोती झाला. तेव्हा तोच रात्री परत गेला तर पत्ताच नाही. मरून गेला माझा सासरा, पण पुन्हा माझ्या घरी पाहुणा नाही. बापू कवचपुरीचा डब्बा आणू हे केवढे मोठे मुर्राबाई आमच्या घरी होती. अशी तूच वगैरे काढून देत होती. नेमकी बालटी उचला आलं की तुला पहिलेच म्हणलं होतं तिकडे बसव म्हणून, पण नाही भलती होतं माझ्या. बापरे तुम्ही घशीवर बसले हे आमची मुर्राबाई दूध वगैरे काढून देत होती. नेमकी बालटी उचलायला गेलो तू देतेच काय बसतेस. तुला माहित नसे मी पोझिशन घेतो म्हणून. नाही ते डॉक्टर साहेब म्हणजे मला स्नायूंचा त्रास आहे तर डॉक्टर साहेब म्हणत होते हुकी इथं व्यायाम करायचा ना. तर मी काय करत होतो. तुम्ही म्हशीची गोष्ट सांगत होते. हे आमची मुर्राबाई दूध वगैरे काढून देत होती. नेमकी बालटी उचलायला गेलो की अशी फकला लाथ मारत होती. बापू मी पहिलं सुटलो. हो 4-5 दिवस पाहायला जावं म्हणते आपल्या तसं नाही विकलो 5 वर्ष त्यांचा मुक्तीचा अध्यक्ष होतो मी. तुम्ही हो तो आमच्या गावचा पांडुरंग. तो त्याचा जावाई त्या मुलीला नेत नव्हता. म्हणलं हाय पांडुरंगचा जावाई त्या मुलीला नेतेस का नाही म्हणते नाही ने कसा म्हणते नाही बांधारा त्याच्या आंब्याच्या झाडाला म्हणलं. ते थंडीचे दिवस पूर्ण कपडे काढलो आणि आंब्याच्या झाडाला बांधलो. वरतून पाणी सोडलं ना खालून पंखा लावलो. असा उतरेला एवढा मोठा माणूस एवढासाच झाला. सकाळी तंगड्या धरून उचललं. म्हणलं हे पांडुरंगचा जावाई त्या मुलीला नेतेस का नाही कसा म्हणते. तेव्हा त्याच्यावर भाराभर तनिष टाकून भुजलो. तेव्हा लंबा झाला. तेव्हा तर पोरीला घेऊन गेला. 5 लेकराची माय झाली गावाकडे. अजून आमच्या गावी पाहुणे नाही आला. कसा म्हणता मग भुजू नाही कोमल का दात फोडते चलना लवकर येशी सुटून जाईल ना आमची गावाला. आता तुला घरी भारत माता ठेवू जाऊ का म्हणून विचारते. मामा मला हा एक रोग नाही समजला हिचा. साला कोणता रोग झाला हिला तोच नाही समजेल. हिच्या हातून घरी ताटी पडो वाटी पडो गिलास पडो काही पडो. त्या दिवशी तर एवढी मोठी लोणच्याची बरणी पडली ना फुटली. त्याचा गम नाही मामा. जशी बरणी फुटली तशीच आता हो ना
घोडे मला सर केला म्हणजे हे मायाच्या पोटात होती तेव्हा हिच्या मायाला घेऊन मी गोव्याला फिरावला गेलो होतो. त्या समुद्र सपाटीवर त्या घोड्यावर बसवलं होतो. तो पाणी आला का तो करत होता तेव्हा हिनं ऐकलं नसेल. हो, मी ऐकलं होतं. म्हणजे मायाच्या पोटामध्ये ऐकलीस तो. हो, मला आवाज आला होता. बापरे, तशी काय हे अभिमन्यूची बहीणच लागली. नाही आमचा नेटवर्कच लंबा आहे. आता जाऊन बापूच्या पाया लागून जाऊन यांच्या हो, लग्नामध्ये आशीर्वाद द्यायचा रावणच गेला. नाही नाही, दोस्त तुमचा नाही आहे हा. व्यापच तेवढा हो. हो लागेल लवकर पाया. बापू कोंबडी कापून म्हणते. नाही, कोंबडी काय खात हा. कोंबडीचे अंडे खात. कोंबडीने अंडे टाकल्यावर कापून. ठीक आहे. हो, लागेल लवकर पाया. एकटी सुटून जाईल आमची. राहू दे, मी पूर्ण पाय पडतो. हा, ठीक आहे. पाय लागेल ना. पाहायला भेटलं तर ते. हो, त्या तुमच्या फटकेमध्ये कुत्रे बोट बसून आहे. त्याला माझं नाव सांगा ना. बापरे, म्हणजे तुमच्या गावचे कुत्रे नावाला ओळखतात. त्यावेळी बापू त्या दिवशी थोडेसे संक्रमण येत होतं. तसे आडवे तिडवे बसले होते.